या कार्यक्रमाचे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं पहिलं बक्षीस आज आपल्या मंडळाचा कार्यक्रम आहे, तर बंटूदा इथं बसले, तर बंटूदासनी विचारूया आज कसला काय काय कार्यक्रम आहे. नवरात्र उत्सव चालू झाला आहे आणि नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, आई दुर्गा मातेच्या दुर्जनाच्या नाशाने हा पावन झालेला आज सण आहे. आम्ही सर्व हिंदू हा अतिशय उत्साहानं पार पाडतो आणि खरोखर स्त्री शक्ती म्हणजे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातल्या स्त्रियांच्या मध्ये सुद्धा ती शक्ती आहे. आज स्त्री म्हणजे जे अन्नपूर्ण आहे आपल्या घरामध्ये ती सुद्धा स्त्रीच आहे. आज मुलांचं जे शिक्षण होत आहे, मुलांचा अभ्यास घेते, ते आपल्या सरस्वतीच्या आईप्रमाणे त्या स्त्रीचं काम असतंय. तसेच धनलक्ष्मी म्हणजे घरामध्ये काटकसरीने आपला संसार चालवून पैशाची बचत करून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याचं काम सुद्धा स्त्रीच करते. आणि अशा स्त्रीच्या कर्तृत्वाला आमच्या मंडळातर्फे सलाम. आणि खरोखरच या वर्षभराच्या धक्काधुक्कीच्या जीवनामधून महिलांना कुठंतरी एक प्रोत्साहन मिळावं, एक त्यांच्यातला आत्मविश्वास वाढावा, यासाठी आपण होम मिनिस्टर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि नक्कीच आज उत्स्फूर्तपणे महिलांनी त्याला प्रतिसाद देऊन आज चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे. अबुदा आहे तिकडं, ह्या साईडला बंटीदास आहेत. मग आता बंटीदासने घेऊन आम्ही कार्यक्रम बघायला चाललोय, तर जाऊया आपण कार्यक्रम बघाय काय काय चालू आहे बघूया. चला तर चला दाखवतो तुम्हाला तिथं काय काय विषय आहे. आपल्या ब्रेन स्पोर्ट्स कडगाव या मंडळाच्या वतीने इथे होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आयोजित केले आहे. आता इथं आत आपण एंट्री केलोय. आता इकडे उकाने बिकाने सगळं घ्यायला चाललोय. तर बंटीदा आम्हाला दाखवणार आहे काय काय विषय. इकडे उकानं चालू आहे, तर चला जाऊन महाराष्ट्राची किमती हिंदू भूमीचे द्वार पृथ्वीराज यांचं नाव घेते, शिवरायाची आम्ही करतात. झालं द्या माहिती. ब्रेन स्पोर्ट्स आयोजित कडगाव मध्ये रंगलेला हा होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा अंतिम सामन्याकडे झुकतोय. 10 स्पर्धक अंतिम शिल्लक राहतील आणि 10 मधून चांगले खेळ होतील आणि त्यातून एक स्पर्धक बाहेर जात अंतिम 5 राहतील आणि 5 मधून मग 5वा 4था 3रा 2रा आणि पहिलं बक्षीस आहे मानाची पैठणी आणि सोन्याची नथ. दुसरं बक्षीस आहे ड्रेसिंग टेबल. तिसरं बक्षीस आहे मिक्सर. चौथं बक्षीस आहे कुकर आणि 5वं बक्षीस आहे सेट. तर सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या राऊंडला सुरुवात करतो. तिथं ठेवूनच वस्तू आणायला जायचं आहे, नाहीतर वस्तू आणाय खुर्ची सोबत घेऊनच वस्तू घेतली की बसली तिथं चालणार नाही. ठीक आहे, तुझ्या लक्षात आल्या. बसताना तुम्ही कुठूनही कसंही केला तरी चालतंय. ठीक आहे. आता ह्या वहिनी येत आहेत आणि यांना वस्तू जर पलीकडे मिळणार असेल तर पलीकडे जाऊन ती वस्तू आणून तुम्ही कुठल्याही खुर्चीत बसू शकता. कोणत्याही खुर्चीत बसू शकताय, जी तुमच्या सोयीची असेल त्या कोणत्याही खुर्चीत बसू शकताय. समजा तिथं खुर्ची शिल्लक आहे आणि तुमची कोणतरी मैत्रीण किंवा जाऊ कोणतरी तिथं त्या खुर्ची जाऊन बसणार आहे, पण मला तिला बाहेर घालवायचंच आहे, तर तिथे जाऊन आडवी बसू शकता, पण तिला धक्काबुक्की करायची नाही. ठीक आहे. तिथून पुढचा खेळ तुमचा वैयक्तिकच असेल. मोबाईल घेऊन खुर्चीत बसायचा आहे. मोबाईल घेऊन खुर्चीत बसायचा आहे. एक दोन कुणाचा मोबाईल घेणार. चला बाकी पुढे बघायचं. मी जे दाखवलं ते त्यांना दाखवायचं. चला दाखवा. बोला बघा तिकडे. हा प्रेक्षकांनी बघा बरोबर करतात काय. हा 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 चला पुढे. नाही एकदाच. चला पुढं पुढं पुढं. तुमच्या जेवढं आहे तेवढं चला फास्ट. हा बाकीच्यांनी बघायचं नाही.
तिकडे हा तिकडे बघा हो, माझ्याकडे काय बघा पुढे हवं पूर्ण करा करा करा. हा झालं तेवढं. हा पुढं तुम्ही आता समोर ना करून टाका. हा दाखवा दाखवा पटकन पटकन. हा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. मी जे सांगितलं ते केलं काय शेवटपर्यंत नाही. आपण सांगतो थांबा, आपण समाजात वावरत असताना सुद्धा काही गोष्टी आपल्या कानावर येतात आणि ते आपण असंच करतोय, ऐकतोय वेगळं. असं करत करत वडाचं वांग्यावर बरोबर आणि आवळ्यावर झालेलं भोपळ्यावर करून सांगतात. बरोबर का नाही? हे यातून मला हे सांगायचं होतं सुद्धा आपण वावरत असताना ऐकतोय वेगळंच, पण पुढचीला सांगताना ते लक्षात राहत नाही. आपलं काहीतरी चटणी मीठ घालतात आणि पुढे जातो. ठीक आहे, शेवटपर्यंत काय झालं ते बघायचं काय. ताई दाखवा एकदा यांना काय होतं ते सगळ्यांना एकदा दाखवा. तरी बी त्यांना पूर्ण यायला आणि विसरल्या. असं नसतंय, आपण ऐकलं की विसरते. सांगायची गडबड असते त्यामुळे काहीतरी घालायचं आणि सांगायचं. चला एक मनोरंजन म्हणून हा खेळ घेतला आपण. जोरदार टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे, अतिशय सोपा खेळ आहे. फुगा फुगवलेला खुर्चीत पळत जाऊन फोडायचा आहे आणि पुन्हा दोरीच्या पलीकडे जाऊन थांबायचा. कसा फोडायचा आहे? बसू. हा आता तोंडाची हवा घालवायची नाही. दुसरा घेतला तरी चालेल, काय शंका असते दुसरा घ्या. फुगवता येत नसतं तर कुणालाही फुगवून घेतला तरी चालेल. तेवढी मुभा आहे तुम्हाला. साधारण एवढा व्हावा असा तुम्हाला फोडायचा आहे काय. हा नाही घ्या दुसरा एवढा चालेल. बस काट मारा. अजून जरा फुगवा. फुगा मारायचा. अरे बापरे, हवा जरा जास्त झाली बघा. बदलून घ्या बदलून घ्या. हा असू दे बा फुगवा. अजून जरा बदलून काट मारा माझ्यावर द्या. हा साधारण एवढा होऊ दे बघा. एवढा घ्या. दुसरा घ्या. दुसरा बस एवढा एवढा बस. हा गाठ मारा गाठ मारा. मगाशी फुगे फुटणं झाले आणि आता फटाटा फुटवा का. आता तेवढे ताकद काय करायचं आहे, पळत जायचं समोरच्या आपल्या खुर्ची ना दुसऱ्या खुर्चीत नाही. तुमच्या तिथे समोर बसलेल्या खुर्ची लक्षात आहे किती नंबरला बसल्या बघून घ्या आपापला. हा माझ्या लक्ष द्या. 1 2 3 4 म्हटल्यानंतर पळत जायचं आहे. फुगा खुर्चीत ठेवायचा आहे. हात फोडायचा आहे आणि बसून फोडायचा. जोर का धक्का धीरे त्यांना ना लगे असं करायचं. बिंदाचा आहे मी तर नाही. जे दोरीच्या पलीकडे येते ते पुढच्या राऊंड मध्ये जातील. तेव्हा फुगा फोडणे एवढं काम नाही तर दोरीच्या पलीकडे येणं एवढं लक्षात ठेवा. आवाज कमी. हा 1 ला पुढं पाय 2 ला मागं असं पण मी काय सांगितलं नाही. हा 1 2 3 स्टार्ट. या जोरदार टाळ्या वाजवा वहिनीसाठी. एवढ्याच स्पीडने गेल्या पण ते सगळ्यात तुमची गेली. हा माझं चांगलं लक्ष होतं. छान खेळलात. चला हा खेळ असा आहे. त्यांच्या समोर साहित्य दिलं जाईल. एक दोऱ्याची गुंडी असेल आणि एक काठी आहे. त्यांनी काठी दोऱ्याची गुंडी करून उभारते. तुम्हाला काम फक्त साधं सोपं एवढंच करायचं आहे. मी कडगाव घेतला हात बघितले. हात व्हिडिओचे हात आता चालू आहेत त्यांनी मला माहित नाही पण हात खेळ. हा तर त्या हातावर त्यांनी दोरी पाणी ओढलंय त्यांना हा खेळ सोपा झाला. फक्त काय करायचं आहे, जोरात वडत राहायचंय वडत राहायचंय वडत राहायचंय. गुंडी संपेपर्यंत जोरा वडायचा. कधीपर्यंत? गुंडी संपेपर्यंत. खाली टाकला तरी चालतंय. आमची माणसं काढायला हा फक्त गुंडीतनं दोरा बाहेर काढायचा. अतिशय सोपा खेळ आहे. गाणं तयार ठेवा दादा. दोरा ओढायचा हा. चला तुम्ही त्यांना ओढायला मदत करा. पाय मागं पुढं काही करायचं नाही. जसं उभारला तसंच शेवटपर्यंत उभारायचं. ठीक आहे, कारण त्यांनी पैठण जिंकली तुम्हाला पार्टी आहे. चला 1 2 1 2 3 स्टार्ट. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता त्यांच्याकडे लक्ष द्या. नुसतं स्पीड लागणार आहे. स्पीड. टाळ्या थांबायला नको. प्रोत्साहन मिळू दे त्यांना जोरदार. जरा आवाज जाऊ दे गाण्याचा.
झालं 3 तरी आल्या. कशी लावायची होय की नाही? टिकली तर टिकली नाही तर हुकली. आता कपाळ भरून कुंकू लावणारी माता आमची नाही दिसतच नाही. बरोबर. टिकल्या मोठ्या मोठ्या घासून टिकल्या. बरं ठीक आहे. आता टिकल्याच लावायची स्पर्धा घ्यायचा. काय करायचं आहे? टेबल ठेवले त्या टेबलच्या समोर तुम्हाला टिकल्या दिल्या जातील. त्या टिकल्या तुमच्या सुंदर चेहऱ्यावर जागा नाही म्हणून शेजारीच्या चेहऱ्यावर लावायचे नाही. आपल्या चेहऱ्यावर लावायचे. कुठेही लावा. गालावर तोंडावर कुठेही लावू शकता. सुंदर चेहऱ्यावर तुमच्या कुठेही लावायचे. 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू होईल. त्यांचं लावून पूर्ण होईल. टिकल्या लावताना ही काळजी घ्यायची आहे. तुम्ही एकामेकाला जर डबल लावले तर ती टिकली पडू शकते. ही काळजी तुम्ही घ्यायची. त्यामुळे सेकंडच बसल अशा पद्धतीने तुम्ही आपल्या चेहऱ्यावर आजूबाजूला नव्हे हातापायावर अजिबात लावायची नाही. फक्त चेहऱ्यावर मानेर वगैरे काही लावायची नाही. पाठीमाग खुर्ची झालं की खुर्ची देऊन बसायची. टिकली पडणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. 1 2 3 4 काय जोडणार यांच्यासाठी. टाळ्या कमी पडू देऊ नका हो. एवढ्या छान खेळायला आल्या त्या. इतक्या आवडीचा खेळ खेळायला आल्यात. आणि जलदता महत्वाची आहे. तुम्ही किती स्पीड तुमचं काम करता यावर हा तुमचा खेळ अवलंबून आहे. गुरुमेटिक जवळ जाऊन आता लढत वाढते. 3 4 देखा मुझे यार तो मोटा है. क्या मोटा है देखा मुझे. एकदा टाळ्या वाजवा जोरदार सगळ्यांसाठी. चला पटकन बाजूला पटकन उठायचं. आता घेऊन चालू की चल. इसका क्या हाताने खाला. एक खाला पडली. चला हा मी बघतो बाजूला सकाळपर्यंत चालू करतो. चला नाव सांग. अधिक समीक्षा दीपक पाटील. किती 7 मॉडेल आपल्याला लक्षात ठेवा. आता तुमच्याकडे एक किंवा ज्या एक मिरची एक डोक्याचा साप येईल आणि त्याला दोरा बांधला असतो. तो तोडून घ्यायचा. मिरची खाली सोडायची. साप वर डोक्याकडे बघायचा. व्यवस्थित सोडून घ्या. गडबड नको. व्यवस्थित सोडून थोडा खाली थोडा जास्त. हा सोपं केले पण काम थोडा खाली. कुठला प्रेक्षकांना विनंती आहे शांततेचं सहकार्य आहे. व्यवस्थित मजबूत आहे. डोक्यात घालायचं आहे. आपण थांबा 2 मिनिट दाखवतो. माझ्या डोक्यात बसलाय. हात मिरची घेऊन यायचं आहे आणि या बॉटलमध्ये मिरची घालायची आहे. तुमचं तुम्ही तिला स्टँड करून त्यामध्ये मिरची सोडायची आहे. अशी बाटली उचलायची आहे. पळत जायचं आहे आणि इकडे येऊन थांबायचं. रेषेच्या पलीकडे येऊन थांबायचं. लावून घ्या. जोरदार हात लावले ते. हो हात लावायला 3 वेळा सांगितलं मी. जरा टाळ्या वाजवा. कसरत आहे पैठणीसाठी पहिली गेलेली आहे. हे संयमता 2 3 4 3 शिल्लक. आवा 2 शिल्लक. दोघींच्यात लढत. बघूया काय होतंय. गेल्या. चला बाटली उचला. मिरची आमची द्या. नावलगी समीक्षा दीपक पाटील. पूर्वा परशुराम कांबळे. सई भारत पाटील. ज्यांचं नाव घेतले त्यांनी पटपट इथं रेषेला या. नाव घेतले त्यांनी पटपट या. ज्यांचं नाव आता घेतलं त्यांनी यायचं. मला 50 घेऊन होतं. 50 घेऊन होतं.
कुस्तीच्या निवडात मोठं आहे. चला सर आले तेवढ्याच घेतो हा. सर आले तेवढ्याच घेतो. आले तेवढ्याच घेतो. नाव सांग. किती दिवस सांग. 11वी. चौथीचं पण नाव घेतलंय. नाव आहे तुम्ही बाजूला या. 1 2 3 किती असतो. चौथी. तू तू चौथी आणि कोण आहे बॉल धरायचा आणि काय करायचंय. ओके किती सोपा खेळ सांगितलं मी. हा जाम धरायचा. ऐका म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा याची विनर असेल. बाकी सगळ्या बाहेर. ठीक आहे. धक्काबुक्की करायची नाही. माझ्या बाजूची पडत असेल म्हणून ओढायचं नाही. ऐका ऐका लक्ष द्या. नियम ऐका जरा. समोर रेष दाट केलेली आहे. उड्या मारत त्या रेषेच्या पलीकडे जायचं आहे. सगळ्यात महत्वाचा नियम असा आहे बॉल जर हातातून सुटला परत यायची. ही लाईन दिसते नाही तर हाय बघा पुढ्यात दिसते काय. तिथून परत सुरुवात करायची. त्यामुळे खेळ शेवटपर्यंत खेळायचा व्यवस्थित. ठीक आहे. तुमच्या जबाबदारी उड्या मारायच्या आहेत. किती लांब मारायची कशी मारायची तुमचा प्रश्न. 1 2 3 स्टार्ट म्हटल्यानंतर यायचा. 1 2 3 स्टार्ट. पडला की मागे जायचं घेऊन बॉल. मागे घेऊन जावं परत. पडला की मागे. हा झालं. थांबा सगळे. शेवटचा सामना सुरू झालाय पैठणीचा. जरा जोरदार त्या पद्धतीने काय होते झालेला आहे. महाराजा पैठणी सोन्याच्या रथसाठी तुमच्या गावच्या लोकनियुक्त सरपंच पाटील मॅडम यांच्या संकल्पनेतून साकारलेला असा हा कार्यक्रम विजयादशमी दसऱ्यानिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून शांततेचं सहकार्य केलं. मी जे काय बोललो माझ्याकडून काय केलं ते अति संयम. या कार्यक्रमाचे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं पहिलं बक्षीस पैठणी आणि नथ हे जिंकले आहे सौ कविता माडिक वहिनी यांनी. आणि त्यांना ते पैठणी आणि नथ बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. प्रथम नागरिक सौ अर्चना विक्रम पाटील वहिनी सरपंच यांना मी विनंती करतोय की तिने आज मानाची पैठणी आणि नथ हे आता आपल्या पैठणीचे मानकरी झालेले आहेत. तर त्यांना आता पैठणी देऊन सामान्य घोषित करत आहे. विजेते 1 ते 5 रिद्धी सिद्धी कला क्रीडा मंडळ संचलित ब्रेन स्पोर्ट्स आयोजित व कडगाव गावच्या प्रथम नागरिक सौ अर्चना विक्रम पाटील वहिनी सरपंच यांच्या संकल्पनेतून शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित होम मिनिस्टरचा कार्यक्रम आज रोजी कडगाव गावामध्ये पार पडला आणि सर्व महिलांना त्या होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी उद्युक्त केले. त्याचबरोबर प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिलेल्या महिलांमधून 2 लकी ड्रॉद्वारे 2 बक्षिसे अदा करण्यात आली आणि अशा प्रकारे कडगावमध्ये प्रथमच खास महिलांच्यासाठी आयोजित कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पडलेला आहे. तर आपण व्हिडिओ आता येथेच एंड करतोय. तर पुढचा व्हिडिओ आकर्षक दुसरं काहीतरी नवीन घेऊ. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनेलला कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.